नमस्कार फॅमिली, आज आपण गावठी भेंड्यांचं सार बनवणार आहोत। जसं मच्छीचं सार बनवतात तसं हे गावठी भेंडी तुकडे करून घेतले, धुवून। ओला नारळ आहे अर्धी वाटी, लाल मिरची पावडर आणि धणे थोडा वेळ भिजवून ठेवायचे पाण्यात, एक टमॅटो, आलं आणि लसूण हे सगळं एका मिक्सरमध्ये टाकून पाणी टाकून आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर टोप ठेवायचं आहे, टोपात थोडंसं तेल टाकायचं आणि भेंडी आधी आपण थोडेसे भाजून घ्यायचे तेलावर, थोडेसे 5 मिनिटं असे भाजून घ्यायचे, मग छान चव येते। त्याच्यानंतर त्याच टोपात थोडं तेल टाकायचं, 4-5 लसूण पाकळ्या टाकायचे, लसूण थोडे लाल झाले की त्याच्यावर हळद टाकायचं, एक टमॅटो टाकायचा, हळद आणि मीठ हे सगळं 2 मिनिटं परतवून झालं की जे वाटण आपण बनवलं आहे ते वाटण टाकून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करायचं। त्याच्यानंतर पाणी टाकायचं, आपल्याला किती घट्ट करायचं आहे तेवढं, कोकम टाकायचे आणि एक उकळ आले की फ्राय केलेले भेंडी त्याच्यात टाकून घ्यायचे आणि एक 5 मिनिटं शिजवायचं, कारण भेंडी आधीच आपण शिजवून घेतली आहे। तयार आहे हे सार बघा, वरून कोथिंबीर टाकायचे। हे सार भाताबरोबर अगदी छान लागतं, बनवून बघा असं सार। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।